हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता. माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण पनीर चिल्ली रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 300 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. उभा कांदा चौकोनी कट करून घेतलेला, शिमला, टोमॅटो, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, मीठ, धने पावडर, पनीर टिक्का मसाला, लाल मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर, टोमॅटो केचप आणि सोया सॉस. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जे पनीर घेतलेलं आहे 300 ग्रॅम ते टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, परत धना पावडर, लाल मिरची पावडर, पनीर टिक्का मसाला, 2 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत आणि ते आता टोस्ट करून घेणार आहोत. आपण एकसारखं मिक्स करून घेऊया. परत थोडंसं आपण पाणी टाकून ते सर्व त्याला मिश्रण चिटकण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. हे आपलं सर्व मिक्स झालेलं आहे. आपण गॅसवर आता कढईवरती तेल तापत ठेवलेले आहे. तेल तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पनीरचे जे स्क्यूब आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकून ते तळून घेणार आहोत. आता दोन्ही साईडने आपण छान फ्राय करून घेणार आहोत. आता आपलं पनीर फ्राय झालेले आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने सर्व पनीर आपण याच्यामधून काढून घेऊया. पनीर काढून झाल्यानंतर आपण त्यातलं तेल थोडंसं बाजूला करून घेणार आहोत. थोडंसं तेल घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 2 मिरच्या कट करून घेतलेल्या, त्या मिरच्या थोड्याशा आपण फ्राय करून घेणार आहोत. मिरच्या फ्राय झाल्या की आपण त्याच्यामध्ये लगेच आलं लसूण पेस्ट 1 चमचा, तो पण आपण 2 मिनिट फ्राय करून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट थोडीशी फ्राय झाली की आपण त्याच्यामध्ये चौकोनी आकारात कट करून घेतलेला कांदा आपण छान मऊ करून घ्यायचा. जास्त पण मऊ नाही, थोडासा मऊ करून घ्यायचा. कांदा मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये शिमला घेणार आहोत कट करून घेतलेली. शिमला पण आपण त्याच्यामध्ये 2 मिनिट फ्राय करणार आहोत. थोडीशी शिमला फ्राय झाली की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटोला थोडंसं मऊ करून घेऊया. टोमॅटो मऊ झाले की आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण ते परत एकदा हलवून घेणार आहोत. त्याच्यानंतर धना पावडर अर्धा चमचा, लाल मिरची पावडर, पनीर टिक्का मसाला, हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये सर्व मसाले मिक्स झाले की आपण त्याच्यामध्ये सोया सॉस घालून घेणार आहोत. सोया सॉस घालून झाले की लगेच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो केचप घेतलेला आहे 1 चमचा, तो टोमॅटो केचप घालून घेणार आहोत. हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स करून झाले की आपण जे फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते पनीर त्याच्यामध्ये घालून आपण ते सर्व त्याला कोट करून घेणार आहोत. तो सर्व मसाला पनीरला ते झालं की आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याची स्लरी बनवून घेणार आहोत. आपण हे पीठ आता फेटून त्याची स्लरी बनवून घेऊया. स्लरी बनवून झाली की आपण जे गॅसवरचं पनीर आणि याचं चिल्ली बनवली आहे त्याच्यामध्ये आपण ते स्लरी ओतून घेणार आहोत. हे सर्व त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत. असं 2 ते 3 मिनिट आपण हे हलवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती दाटसर पनीर चिल्ली झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता आपली पनीर चिल्ली तयार झालेली आहे.